मी इसासनी माजी सरपंच आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे, RTI कार्यकर्ता आहे। हे आमचं भीमनगर इसासनीमधलं हनुमान मंदिर आहे। या हनुमान मंदिराला 40 वर्ष झाली। एवढं मोठं पटांगण आहे, हे इकडे पण पटांगण आहे। 2016 मध्ये समाज भवन मंदिर आम्ही माननीय समीरजी मेघे साहेब यांच्याकडे गेलो आणि समाज मंदिर मागितलं, तर 2 समाज मंदिर आमच्या भीमनगरमध्ये दिलेले आहे। मेघे साहेबांचा खूप खूप धन्यवाद। त्यांनी आमची गोष्ट ऐकली आणि 2 समाज भवन मंदिर दिलं। एक हनुमान मंदिराजवळ दिलं आणि एक शिव मंदिराजवळ दिलं। तर शिव मंदिराजवळचा समाज भवन खूप चांगलं बनलं। ह्या इसासनी ग्रामपंचायतमध्ये अंबादासजी उके ठेकेदार आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते आणि ठेकेदार आहेत इसासनी ग्रामपंचायतचे। हे ते काम करणारे होते, पण त्यांच्याकडून 2016 मध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकरजी अभिमान ढोणे होते। त्याने त्यांच्यापासून काम हिसकून 2 समाज भवन मंदिराचे कामं केले आणि हनुमान मंदिराचं समाज भवन अशा पद्धतीचं बनवलं आहे की हे बाजूला जागा ओपन आहे, ही बाजूची जागा ओपन आहे। आम्ही त्यांना म्हटलं की इथं बनवा तुम्ही समाज भवन मंदिर। इथं इंजिनियर बारबुदे होते, त्यांनी इथं लेआउट केलं, पण ही लेआउट कॅन्सल केलं आणि इकडे बनवण्यात आलं। ह्या हनुमान मंदिरच्या समोर हे बनवण्यात आलं आहे। तर बघू आपण ह्याची दिशा कोणाकडे आहे। हे बघा, हे हनुमान मंदिर समोर हे बनलेलं आहे। 2016 पासून मी विरोध करत आलो, पण माझी काही ऐकली नाही। तिथं इंदुबाई शामराव चौधरी सरपंच होत्या, तेव्हापासून मी बरेचदा पाठपुरावा केला की हे गलत बनलेलं आहे, तरी पण चला ठीक आहे, इथं बनला तर ह्याचं मेन गेट, हे मेन गेट बघा, हे मेन गेट कुठं आहे? हे मेन गेट इकडे केलं आहे। हे मेन गेट हनुमान मंदिराचं समाज भवन सुधाकर अभिमान ढोणेनं हिसकून अंबादासजी उकेपासून घेतलं काम हे, आणि हे अशा पद्धतीचं वातावरण केलं, असं इथं बनवलं। शिवमंदिरापाशी चांगलं बनवलं आणि हनुमान मंदिराचा समाज भवन पुरं बिघडवलं। ते आता मरून गेले, ते आता मयत झाले, त्यांना मी काही असं हे नाही म्हणत, पण हे अशा पद्धतीचं काम हे केलं आहे। ह्याला मी खूप वेळा पाठपुरावा केला। 2016 पासून किती सरपंच गेले, निलेशजी उईके बी गेला, त्यांनी बी राज केलं 5 वर्ष। त्यांना पण म्हटलं की बा चल ठीक आहे, जसं बनवला तसं ठीक आहे, पण ह्याची दिशा चेंज करून द्या, इकडे करून द्या। बऱ्याचदा मला ॲप्लिकेशनला दिल्या, पण ॲप्लिकेशनला काही महत्त्व नाही, इकडेच ठेवलं हे। आणि कंपाऊंड वॉलचं आम्ही बऱ्याचदा मागणी केली, पण ही मागणी काही पूर्ण झाली नाही। इथच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंचांनी काही लक्ष दिलं नाही। हे गाईचं गोबर रोज इथं गाई बसतात, रोज मंदिरावर बसतात, रोज एवढं प्रॉब्लेम आहे आम्हाला, पण आमची काही हनुमान मंदिराची प्रॉब्लेम ऐकायला कोणीच तयार नाही। आम्ही खूप थकलो, म्हणून आता विनंती आहे समीरजी मेघे साहेब, तुम्ही जे आम्हाला हाल दिले, खूप खूप धन्यवाद आहे तुमचं, पण ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। तुम्ही फंड देता, पण हे कशा पद्धतीनं बनवतात ह्यांच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, हे खूप मोठी चुकी आहे। तुम्ही खूप सभ्य आमदार आहे, जमीन लेवलनं आहे, तुम्हाला ह्यावेळेस बी आम्ही निवडून देऊ हे गवाही देतो, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परस्पर तुम्हाला भेटणार आहे। अशा पद्धतीचं वातावरण ह्या आमच्या हनुमान मंदिराचं राहील, हे खूप बेकार गोष्ट आहे साहेब, म्हणून याच्याकडे लक्ष द्या आणि ह्याला बनवा। आजही आता अरविंदजी ढोणे आहे सरपंच, सुधाकरजी ढोणे त्यांचेच मुलगा आहे, सरपंच आहे। 26/12/2023 पासून
आज 10 महिने झाले, 10 महिने झाले. त्यांना पण मी म्हटलं आहे, सचिवाला म्हटलं आहे, पण त्यानं पण दिशा चेंज नाही करून दिली आहे. अशा पद्धतीचं वातावरण आहे. मी कोणाला शिवागाडी देत नाही, पण हे अशा वातावरणाचं कार्यक्रम करणं हे कुठपर्यंत चांगलं आहे हे सांगा. माझे हे जर आरोप खोटे असेल तर मला म्हणा, माझे आरोप खोटे नाही. मी बऱ्याचदा मागणी करता थकून गेलो, पण माझी गोष्ट काही ऐकली नाही आहे. म्हणून आमदारजी समीर मेघे साहेब, तुम्हाला विनंती करतो की आता तरी ताबडतोब लक्ष द्या. आता विधानसभा येणार आहे. तुम्हाला ह्या हनुमान मंदिराचं जर तुम्ही काम नाही कराल तर आम्ही तुमची दिशा तुम्हाला दाखवून देऊ, हे माझे म्हणणे आहे. नमस्कार.